मुशी मासेमारीच्या जाळीमध्ये मिळालेला हा पालासारखा दिसणारा मासा नक्की कोणता आहे ते व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे नानादादू. स्वागत करतो तुमचा डेली मिनी ब्लॉगचा दिवस 59वा. आपण आज सकाळी लवकर उठून गेलेली ती म्हणजे खोल समुद्रामध्ये, ते म्हणजे मुशी मासेमारीची जाळं टाकण्यासाठी. ही आपली जाळं आहेत मुशी मासेमारीसाठी, त्याला आमच्याकडे बुरीची जाळं म्हणतात. ही फटाफट आम्ही मारायला केली सुरुवात. जसे सूर्यप्रकाश मारून झालं तसं आम्ही एका दिशेने पावले टाकून बसण्यासाठी थांबलो. पावले टाकताच आम्ही घेतली ती म्हणजे गरवायला सुरुवात. मला पण गरवाचं एडलं आहे. खोल समुद्रामध्ये गरवताना काकाला पहिलाच टाकला तुम्ही टाक बघा. मस्त ह्याला म्हणतात बरड, तुमच्याकडे ढोमा म्हणतात बघा. फटाफट याला एका बाजूला टाकून घेतलं असं जिवंत मटेरियल तुमच्या समोरात भेटणार आहे. एकीकडे आपले जे रत्नाकर त्यांना पण फटाफट लागायला लागायचं. मनुष्य काय गडे काढत होते, एकीकडे रत्नाकर. पण माझ्या गडीला काहीच लागत नव्हते. फटाफट डोमी काढून झाली. लगेच काकाने एक डब्यात टाकताच फळे लगेच त्याला दुसरा पण आला. हे लहान साईजचं होतं. मग ते आम्ही निघाले ते म्हणजे आमच्या जाळं टाकले त्या दिशेने. पाणी बघा किती एकदम लाटा अशा उचलत होत्या. पण ह्याच्यामध्ये नालेवर उभे राहून ही जी मजा करायची असते ना ती लय मजा येते. ही आम्हाला रिस्की असतं पण आम्ही नेहमी करतो. बघा कशी बोट उठते. आणि पहिली चाला पण आपल्याला मिळाले बघा. काही प्रमाणात बांगडे पण होते आणि मुश्या पण होत्या. बांगड्यांची साईज मंडळी बघू शकता. मोठ्या साईजमध्ये बांगडे आणि मुश्या पण मस्त साईजमध्ये होत्या. एकीकडे हा जो मासा आहे ना पालासारखा दिसतो, हा आहे भिंग मासा. कोणाला पाला वाटे पण पाला हा भिंग आहे. आणि आज मुश्या पण चांगल्या प्रमाणात लागल्या होत्या. मग फटाफट आम्ही इंजिन स्टार्ट केलं आणि निघाले ती म्हणजे घरच्या दिशेने. बघा इंजिन कसा चालू झालं, कसा गडगड आवाज येतो. ही मंडळी लय मजा येते. आणि मग आम्ही निघालो खोल समुद्रातून आपल्या किनारपट्टीच्या दिशेवर. एकीकडे आपले आवारीवरती आपले मनुष्य काका बसले होते, त्यांचा स्वॅगच आलं काय. एकीकडे मी बाबा काला चष्मा लावून आज बोललो तर काहीतरी तुफानी करूया म्हणून मस्त निघालो. घरच्या दिशेने येताच ही आपली वराशी, तिला नमस्कार केला. एकीकडे आपले मित्र पण मागे होते आणि हे पक्षी काय खायला मिळेल त्याच्या आशेने आमच्या मागे फिरतात. मस्त आजूबाजूला बोटी चालू होत्या. मस्त वातावरण वाटलं आणि आलोच फायनली आपल्या म्हणजे बंदरामध्ये आलो आणि लगेच निघालो ते म्हणजे आपलं मावरं विकायच्या जागेवर. इथे मावरं दिलं फटाफट हे बघा. आणि कटिंग पण चालू होती कारण लगेच गिरायकाला लागलेले, कारण मुशी एकदम फ्रेश आणि रक्ताने भरलेली. असं मंडळी जे फ्रेश मासे आहेत ना हे आपल्याकडे बंदरामध्ये येत असतात खारदंड्याच्या. तुम्ही जर नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला जर असे फ्रेश मासे हवे असतील तर नक्की मिळेल. परत बंदरामध्ये आलो तर काकांनी आणलेला म्हणजे 2 किलो साईजचा हा लेकरू मासा. आम्ही लेकरू म्हणतो पण हेकरू म्हणतात. तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.